सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची 7,05,000ची फसवणूक झाल्यासंदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुलाला आश्रमशाळेत लिपिक या पदावर नोकरीस लावून देतो याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची तब्बल 7,05,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। चांदवड तालुक्यातील हमाल व्यापारी कॉलनी येथील नामदेव रुपाला मोहिते वय वर्ष 60 सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांना भूषण उर्फ पुरुषोत्तम दिलीपराव देशमुख राहणार आठांबे तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी नोकरीचे आमिष दिनांक सन 2020 मध्ये तुमचा मुलगा राकेश यास नोकरीस लावून देतो, परंतु आजपर्यंत कामाला लावून दिले नाही व दिलेले पैसे देखील देण्यास टाळाटाळ व उडवाउडीची उत्तरे देत आहे। त्यामुळे सर्व प्रकार त्यांनी डीजे महाराष्ट्र न्यूज समोर मांडला व सांगितला। त्या संदर्भात अधिक माहिती दिली। या घटनेचा तपास चांदवड PSI आनंद पठारे हे करीत आहे। तुमची जी फसवणूक झाल्याच्या संदर्भात तुम्ही तक्रार केली। मी कळवण पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असताना नांदुरी आउटपोस्टला ड्युटी करत होतो। भूषण दिलीपराव देशमुख हे पोलीस स्टेशनला तिकडे जायचे। आठंबे गावात त्यांची संस्था आहे, ते यायचे जायचे। मग माझी बदली कळवणहून चांदवड पोलीस स्टेशनला झाली। चांदवड पोलीस स्टेशनहून माझी बदली परत नाशिक झाली आणि मी चांदवड गावीच राहायला आहे, तेव्हा बी होतं ना आता बी आहे। मग माझे मित्र नाना सदगीर व योगेश गवळी यांनी मला फोन केला की भूषण देशमुख याच्या आठंबे आश्रमशाळेत लिपिकाची एक जागा खाली आहे, म्हणून तुमच्या मुलाला नोकरीला लावून देतो असं त्यांनी सांगितलं। त्यावरून मला त्यांनी फोन केला, तर मी त्यांना सांगितलं की त्याला घेऊन इथं या। त्याप्रमाणे तो चांदवडला आला। भूषण देशमुख मला म्हणे तुमच्या मुलाला लिपिक म्हणून माझ्या संस्थेत नोकरी लावून देतो असं म्हणून 6 लाख रुपये द्या म्हटला। मी त्याला सांगितलं की आता माझ्याजवळ एवढे पैसे नाही, मी आज तुला 1 लाख रुपये चेक देतो आणि बाकी टप्प्याटप्प्याने पैसे देतो आणि माझ्या मुलाचं काम करून दे। त्याप्रमाणे मी त्याला 8/2/2020 रोजी 1 लाख रुपयाचा चेक दिला। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकले आणि नंतर त्यांनी माझ्याकडून काम करतो सांगता होतं म्हणून परत आला चांदवडला आणि मला म्हटला की तुमच्या मुलाची ऑर्डर आता काढून देतो, मला मंत्रालयात जायचं आहे, माझी फाईल अडकलेली आहे, म्हणून मला कॅश 5 लाख रुपये द्या। मी त्याला सांगितलं की आपलं 6 लाख रुपयात ठरलेलं आहे। तो म्हणे तुमचे पैसे मी करून देईल, पण आता पैसे लागतात, म्हणून मी माझ्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन गोळा करून त्याला रोख रुपये 5 लाख दिले। असे एकूण 7,05,000 रुपये दिले। मी त्याला वेळोवेळी फोन केले, वेळोवेळी माझ्या मित्रांना फोन केले, पण तो काही ऑर्डर देत नाही, आज करतो उद्या करतो असे टाळाटाळ करायला लागला। जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा आपली फसवणूक करतोय, आपल्या कामाबद्दल टाळाटाळ करतोय, वेळोवेळी आपण फोनवर संपर्क साधले तरी तो उडवाडीची उत्तर देत होता, म्हणून मी चांदवड पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध रीतसर फिर्याद देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। काय नाव आपलं? चांदवड पोलीस स्टेशनला। नाव तुमचं? माझं नाव नामदेव रुपला मोहिते, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड। संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।